आपण भूगोलाचा 10वा धडा मानवी वस्ती या धड्याचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर बघा, आपण एक चित्र बघतोय विद्यार्थी मित्रांनो, अगदी नीट बघा. तर आता या खालील चित्राच्या चौकटीमध्ये मानवी वस्ती ही कोठे होऊ शकेल याचा अंदाज करा आणि त्या ठिकाणी तुम्ही वस्ती दाखवा की इथं कुठं वस्ती होऊ शकते. इकडे पाणी वाहत आहे आणि संपूर्ण डोंगराळ असा प्रदेश आपल्याला थोडासा असा टेकडी सारखा दिसतोय. तिकडे पाणी साठलेलं आहे. आणि इथून रेल्वे गाडीचा पण रस्ता आहे. इथे रहदारीचे पायवाटीचे पण आपल्याला रस्ते दिसते. तर अगदी अगदी विशिष्ट अशा पद्धतीचं हे एक चित्र आहे की ज्याच्यातून तुम्हाला अंदाज करायचा आहे की इथे कुठे मानवी वस्ती होऊ शकेल. पुढे जाऊया. आता चित्रात दाखवलेल्या वस्त्या ह्या त्या ठिकाणीच का दाखवलेल्या आहेत आणि त्या तेथेच असण्याचं काय कारण आहे. त्याच्यानंतर इतर ठिकाणी न दाखवण्याचं कारण हे काय असावं. बघा, इथं तर आपल्याला उजव्या बाजूला दिसतंय की शहरातलं अगदी आधुनिकीकरण आहे. वरती विमान जात आहे, मोठे कॉम्प्लेक्स टॉवर दिसत आहेत, त्याच्यानंतर मेट्रो रेल्वे आहे, खाली अगदी मोटार वाहतूक आपली वाहतूक चालू आहे. त्याच्यानंतर त्या टॉवर्सच्या बाजूलाच इमारतीही मोठ्या मोठ्या उंच दिसत आहे. आणि या चित्रामध्ये इकडे आपल्याला दिसते की एक छोटस वस्ती दिसते आपल्याला. अगदी छोटी छोटी घरं आहेत, लहान आहेत आणि आकाराने पण अगदी लहान दिसत आहे. तर ह्याच्या पुढे बघूया. अजून इथं तर डोंगरच दिसतोय डाव्या बाजूला 10.2 मध्ये. त्याच्यामध्ये एक झोपडं दिसतंय आपल्याला 2, ते पण लांब लांब. त्याच्यानंतर आपण बघितलं 10.2 ड मध्ये तर एक वस्ती आपल्याला दिसत आहे, एक वस्ती. आणि त्या वस्तीमध्ये काही वाहतूक होत आहे, रिक्षा, टेम्पो. त्याच्यानंतर काही माणसं जात आहेत, येत आहेत. छोटीशीच घरं आहेत, चाळ दिसते आपल्याला, छोटीच घरं दिसत आहे. पुढे जाऊया. तर आता आकृती 10.2 अ ब कड मधल्या चित्राचं तुम्ही निरीक्षण केलंच असेल. आपण केलंय, आपण बघितलं. मग त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे आणि खालील काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. काय आहेत हे प्रश्न बघूया. चला, चित्रामध्ये काय काय दिसत आहे आणि कोणत्या कोणत्या बाबी ह्या तुमच्या परिचयाच्या आहेत, ओळखीच्या आहेत. कोणत्या चित्रामध्ये वस्ती विरळ आहे, कोणत्या चित्रामध्ये शेती दिसत आहे, कोणत्या चित्रामध्ये दाट लोकवस्ती दिसत आहे आणि कोणत्या चित्रामध्ये गगनचुंबी इमारत दिसत आहे. आणि वरील चित्रांना खालीलपैकी तुम्ही योग्य नाव द्यायचंय. तर त्याच्यासाठी काही पर्याय पण तुम्हाला दिलेले आहेत. ग्रामीण वस्ती आहे, आदिवासी पाडा आहे, नगर शहर आहे आणि रस्त्यामधल्या दिसणाऱ्या विकासानुसार चित्रांचे क्रम तुम्हाला लावायचे आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा पुस्तकामध्ये आपल्या ही चित्र आहेत, ही प्रश्न आहेत. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ह्याची नोंद अगदी व्यवस्थितरित्या करून ठेवायची आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर लिहून ठेवायचंय. आणि त्यांनी जसं सांगितलंय की त्या विकासानुसार तुम्ही त्या चित्रांचा क्रम लावायचा आहे अगदी व्यवस्थित. पहिल्यांदा कसं आहे तर आदिवासी पाडा, मग काय वगैरे वगैरे ते तुम्हाला करायचंय. बरोबर. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये तर पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, त्याच्यानंतर सुपीक जमीन इत्यादी अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या या विकसित झाल्या. त्याच्यानंतर वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर प्रदेशामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून आपण त्या लोकांचे व्यवसाय हे ठरत गेले आणि मग त्यावरूनच विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र अशा वस्त्या पण निर्माण होत गेल्या. बघा कसा बदल होत गेलेला आहे. पहिल्यांदा कसं जंगल, पहिल्यांदा तर सगळं जंगल, मग त्याच्यामध्ये माणसं कशी राहायला आली, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल कसे झाले, त्यांच्या राहणीमान कसं बदल झालं, त्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये कशी बदल झाला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामध्ये, परिसरामध्ये. मग त्याच्यानंतर त्या हळूहळू छोट्या घरावरून मग मोठी घरं, मग कशा रीतीने हा बदल होत गेलाय ते आपण बघतोय. उदाहरणार्थ आपण बघितलं तर समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय हा मासेमारी.
आणि त्यांची वस्ती म्हणजे कोणती? कोळीवाडा. आणि मग वन प्रदेशातील लोकांचे व्यवसाय हे त्यांच्या वनोत्पादनावर अवलंबून असतात. आणि मग येथे राहणाऱ्या आदिवासी संपूर्ण जिथे राहतात म्हणजे आदिवासींची वस्ती म्हणजेच काय? आदिवासी पाडा. बरोबर आहे? आलं लक्षात? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. आपण काय शिकलो यामध्ये? मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचंय. चला तर पुढे जाऊया.